मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी राज ठाकरे पोहोचले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर ही त्यांची पहिलीच भेट होती। तर आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी पोहोचलेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर ही त्यांची पहिलीच भेट होती। मात्र अद्याप या भेटीचं कारण तसं समोर आलेलं नाहीये। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत ठाकरे शिवसेना गटाच्या सुषमाताई अंधारे। तर सुषमाताई, काय सांगाल की राज ठाकरेंनी आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे, यावर काय प्रतिक्रिया? ताई, पहिल्यांदा तो दुरुस्ती करा की शिवसेना ठाकरे गट नाहीये, तो स्वतंत्र पक्ष आहे, त्याची नोंदणी आहे आणि त्याचं स्वतंत्र चिन्ह आहे। त्या चिन्हावर आपण निवडणुका लढवल्यात आणि त्याच्यावर आमदार खासदार निवडून आणलेले आहेत। सो शिवसेना युबीटी हा एक पक्ष आहे। आता राहिला प्रश्न की ते तिकडे भेटायला गेलेत, तर मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुद्धा एक स्वतंत्र पक्ष आहे। या पक्षाचे प्रमुख आहेत राजसाहेब आणि राज्याचे जरी एकनाथ शिंदे हे माझ्या विरोधी पक्षातले असले तरी सुद्धा ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळे एका पक्षाचे प्रमुख राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायला जात असतील तर त्याच्यात इतकी चर्चा होण्यासारखं काही कारण नाहीये। त्याचं काहीही कारण असू शकतं। त्या भेटीवरून मी उगाच मनात मांडे रचण्याचं काही कारण आहे किंवा त्यांनी भेटायला जावं की न जावं याची आचारसंहितेची चौकट ठरवणारी मी कोण आहे बरं? तर सुषमाताई, स्वीकृत नगरसेवकासंदर्भात या दोघांमध्ये काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? अशी काही जर चर्चा त्यांच्यात होणार असेल किंवा त्याचं काही कारण असेल म्हणजे या भेटीचं जसं आपण म्हणताय, तर मला वाटतं याची माहिती माझ्यापेक्षाही जास्त शिंदे सेनेच्या किंवा मनसेच्या प्रवक्त्यांना अधिक असेल। त्यामुळे मी त्याचं उत्तर नाही देऊ शकणार। त्याचं उत्तर कदाचित आपल्याला मनसे प्रवक्त्यांकडून चांगलं मिळू शकेल। तर सुषमाताई, या दोघांच्या भेटीवरून, शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे एकत्र आले त्यांची जी युती आहे त्यावर काही परिणाम होण्याची शक्यता आहे का? काय परिणाम होण्याचं कारण आहे? आता निवडणुकाच नाहीयेत कुठल्या। विधानसभा, लोकसभा, महापालिका या निवडणुकांच्या आधी भेटीगाठी होणं या थोड्याशा संभ्रमित करणाऱ्या असू शकतात। पण जर आता कुठली निवडणूकच नाहीये आणि अशा काळामध्ये आता निवडून आलेल्या लोकांनी कामं काय करायची महानगरीय पातळीवर किंवा राज्यभरामध्ये आणि त्या कामांच्या संबंधाने संबंधित खात्यांच्या जर भेटीगाठी होत असतील, आता मुलुंड मेट्रोची मोठी दुर्घटना झाली, त्या दुर्घटनेमध्ये एक माणूस मृत्युमुखी पडला, आंतरराष्ट्रीय कंपनीला कॉन्ट्रॅक्ट का दिलं असेही प्रश्न आहे। कदाचित हेही प्रश्न घेऊन गेलेले असू शकतात, ते काही कारण असतील ना। जी, तर सुषमाताई, तुम्हाला नेमकं काय कारण वाटतं ह्या दोघांची भेट अशी तडकाफडकी का झाली असावी? मी थोडीच बागेश्वर बाबाच्या आश्रमात जाते की मला त्यांच्या मनात काय आहे ते कळेल। धन्यवाद सुषमाताई दिलेल्या ह्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहिलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर त्यांची ही पहिलीच भेट होती।